ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति की नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा करही देना देना तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने कुर्सी त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ही कहना है। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी पद्मपुराणजी या ग्रंथाच्या माध्यमातून श्री राम कथा आपल्या समोर उपस्थित करत आहेत। आणि कालच्या भागामध्ये म्लेच्छांचं वर्णन झालं होतं की जे म्लेच्छ आहेत, जे धर्म आणि कर्माला रहित आहेत, त्यांना कुठल्याही माणुसकी विवेक कोणत्याही गोष्टी त्यांच्याजवळ नाहीत। कुणाचा आदर विनय सत्कार या गोष्टी सुद्धा त्यांच्याजवळ नाहीत। असे ती म्लेच्छ एक एक नगर उद्ध्वस्त करत होती। सगळ्या लोकांना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांचं चालू होतं। नगरांना उद्ध्वस्त करायचं आणि देशोदेश उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांचं चालू होतं। आणि त्याच वेळी जनकाचा देश आहे, त्या जनकाच्या देशावर त्या मेंढरांनी आक्रमण तयार करायला चालू केलं आणि वेगवेगळी नगर उद्ध्वस्त करून त्या नगरातल्या सगळ्या व्यक्तींना मारून टाकायचं, त्या नगरांना उद्ध्वस्त करायचं आणि त्या नगरांना आपल्या ताब्यात घ्यायचं, हे त्यांचा उपक्रम चालू होता। आणि त्याच वेळी त्या जनकानं आपला एक दूत दशरथ राजाजवळ पाठवला आणि राजाला सांगितलं की हे दशरथा, तुझाच देश आहे, धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थानं सहित तू असलेला, तू निश्चित रूपानं या सगळ्यावर तूच आता विजय मिळवू शकतोय किंवा त्या म्लेच्छांना पराजय करून आपल्या देशाला अबाधित तूच राहू शकतोय आणि धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थाला करायसाठी सगळ्या श्रावकांना तूच संधी देऊ शकतोय। ही ज्यावेळी बातमी जनकानं दूताच्या माध्यमातून दशरथाकडे पाठवल्यानंतर दशरथ त्यावर विचार करायला लागलाय आणि दशरथ विचार केल्यानंतर तो परत आणि थांबलेला दूत दशरथाला शेवटच्या अपेक्षेमध्ये सांगताना सांगतोय की मुनी महाराजांना धर्म करण्याची संधी, तप करण्याची संधी आणि मोक्षाचा मार्ग आरूढ करण्याची संधी तुम्हीच देऊ शकताय। जर हे करायचं असेल तर त्या मेंढरांना तिथंच रोखणं आवश्यक। एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जे संकट येतात, दुःख येतात आणि दुःखाच्या आश्रयासाठी धर्म कर्मानं सहित असलेल्या राजाकडे सगळेजण धाव घेतात। संस्कृत एक ग्रंथ आहे, कारतंत्र रूपमाला त्या ग्रंथाचं नाव आहे। आचार्य भगवान शौवर्म स्वामींनी तो ग्रंथ लिहिलेला आहे। त्या ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी एका ठिकाणी लिहिताना एक उदाहरण सांगताना समजावून सांगितलेलं आहे की जगामध्ये 3 पवित्र गोष्टी आहेत। त्या पवित्र गोष्टीमध्ये ते आचार्य भगवान शौवर्म स्वामीजी कारतंत्र रूपमाला या ग्रंथामध्ये सांगतात, जगामध्ये 3 पवित्र अतिशय पवित्र गोष्टी आहेत। त्यामध्ये ते सांगतात, एक पवित्र गोष्ट असते ती खोल जमिनीतलं पाणी, दुसरं
ब्रह्मचारी राहणारा व्यक्ती आणि तिसरं धर्मानं सहित असणारा राजा, ज्याची चर्चा चालू असली. जो धर्मानं सहित राजा आहे त्या राजाकडे दूध पाठवून जनक त्या राजाला मदतीची गुहार घालायला लागलाय की या लेंच्यात पासून वाचवायचं असेल, धर्माला वाचवायचं असेल, मुनी महाराजांना वाचवायचं असेल, श्रावक श्राविकांना आणि माझ्या देशांना वाचवायचं असेल, तर निश्चित रूपाने त्या लेंच्याचा पराजय करण्यासाठी या पृथ्वी तलावर कोण समर्थ असेल तर तो एकमेव राजा आहे, तो दशरथ राजा आहे. एवढं सगळं सांगितल्यानंतर त्या दशरथाला सुद्धा अतिशय वाईट वाटलं. कारण की धर्म वाचवणं आवश्यक आहे, मुनी महाराजांना वाचवणं आवश्यक आहे. जर धर्म आणि मुनी महाराजांना वाचवलं तर भविष्यामध्ये श्रावक श्राविका आणि आमचे देश आणि आमचे नगर वाचेल. त्यामुळे त्या दशरथाने काय केलं, तो दशरथ आता विचार करलाय. त्या दशरथानं जनकाच्या दूताकडून हे सर्व ऐकून दशरथानं ताबडतोब आपल्या दूताला पाठवलं. कुणाकडं, तू जा आणि श्रीरामाला घेऊन ये. श्रीरामाला घेऊन ये म्हटल्यानंतर तो दूत गेला आणि श्रीरामाजवळ गेल्यानंतर तो दूत म्हणतोय की हे स्वामी, हे प्राणनाथ, हे राजन, तुमच्या वडिलांनी तुम्हाला बोललेलं आहे. हे सांगितल्यानंतर आजकालची मुलं वेगळी आहे. हे चालू आहे की श्रीराम कथा चालू आहे. तो जाग्यावर ज्यावेळी वडिलांचा निरोप आलेला मला बोललेला आहे म्हणल्यानंतर तिथनच पहिला उठला, जाग्यावरनं उठला आणि तिथनच पहिला वडिलांना प्रणाम केला आणि मग त्या दूताला म्हणतोय की तुम्ही माझ्या पिताश्रींना सांगावे की मी थोड्याच क्षणामध्ये तिथे उपस्थित आहे. लांबनं तर प्रणाम करायचं सोडा, आजची मुलं जवळने बी करत, लांबनं तर लय. फक्त कधी संकट आलं तर तेवढी वडिलांची आठवण येते बघा, दुःख आलं तेवढी वडिलांची आठवण येते. परंतु संस्कार आणि व्यवहार कसे असले पाहिजे. आज तुम्ही तुमच्या लहान मुलांना तसे संस्कार देऊन ठेवा. मधीच विषय आला म्हणून सांगितलं. त्यावेळी ज्यावेळी बोलल्यानंतर त्या सेवकांनी बोलल्यानंतर त्या दूतांनी बोलल्यानंतर श्रीराम लगेच तिथनं निघतात आणि आपले वडील ज्या कक्षेमध्ये विराजमान आहेत त्या कक्षेमध्ये जातात. सगळे मंत्री, सेवक, वेगवेगळे श्रावक श्राविका तिथे सगळेजण उपस्थित होते. कारण की ज्यावेळी जनकाचा दूत आला होता तेव्हा दशरथानं सगळी तयार केली होती की ह्या सगळ्या काय तर निश्चित रूपानं आहे कुतूहल, म्हणून त्यांनी सगळ्यांना बोलवून ठेवलं होतं. आणि त्यावेळी तो राम तिथं उपस्थित झाल्यानंतर ज्यावेळी श्रीराम तिथं उपस्थित झाले आणि तो श्रीराम एकटा उपस्थित झाला नाही, आपल्या बंधुराज लक्ष्मणा सहित तिथं उपस्थित झाला. उपस्थित झाल्यानंतर सगळे श्रावक श्राविका, सगळे मंत्रीगण आणि जनकाचे दूत आहेत ते आश्चर्याने बघले. एवढे तेजमान असे दोन बालक आपल्यात उपस्थित होत आहेत. परंतु बालक आता बालक राहिले नव्हते. ते उपस्थित झाल्यानंतर सगळे त्यांच्या शरीराकडे, त्यांच्या तेजाकडे, त्यांच्या कांतीकडे बघू लागले की किती सुंदर बालक आहेत, त्यांच्या शरीरावर किती कांती आहे, त्यांचं शरीर किती पेदार आहे, किती सुंदर शरीरयष्टी आहे. म्हणून ते सगळेजण त्यांच्याकडेच बघत राहिले. आता जी दूतानं बातम्या ऐकल्या त्याकडे कोणाचं लक्षच नाही. त्यावेळी ज्यावेळी हे बोलल्यानंतर दशरथ ते आपल्या सचिवांना आणि आपल्या मंत्र्यांना आदेश देतोय की तुम्ही नगाडे वाजवण्याची तयारी करा, सगळीकडे हार तुरे बांधण्याची तयारी करा. आता कोणाला काय कळलं ना की दशरथ राजा मधनच हे काय म्हणाले, नगाडे वाजवण्याची तयारी करा. इथं तर चालू आहे युद्धाची तयारी आणि दशरथ राजा म्हणाले तुम्ही नगाडे वाजवण्याची तयारी करा, सगळीकडे हार सजावट करण्याची तयारी ठेवा. म्हणून दशरथ राजा म्हणाले कोणाला काय कळलं ना. त्यावेळी त्यातला एक सचिव तो दशरथ राजा म्हणजे राजन, इथं तर युद्धाची तयारी चालू आहे आणि तुम्ही सांगाले नगाडे वाजवण्याची, सगळ्या पूर्ण नगराला सजवण्याची तयारी करा, याचं गोड मंगल काय आहे. त्या सचिवाने विचारल्यानंतर तो दशरथ राजा सांगतोय की मी आजच्या दिवशी जो श्रीराम आहे त्या श्रीरामाचा राज्याभिषेक करून मी युद्धावर निघून जाणार आहे. हे शब्द काढल्यानंतर सगळ्यांचे डोळे तिथं स्थिर राहिले की एवढ्या कमी वयामध्ये बालकाचा राज्याभिषेक करून. कारण की दशरथ म्हणाले
की मी श्रीरामाचा राज्याभिषेक केल्यानंतर मी इथनं युद्धासाठी निघून जाणार, इथलं सगळं राज्य श्रीराम बघेल. एवढं म्हटल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण दोघंही दशरथाच्या चरणावर जातात, वडिलांचं चरण स्पर्श दोघंही करतात आणि सांगतात की हे पिताश्री, तुम्ही युद्धावर जाण्याची काही आवश्यकता नाही. याचं कारण काय असेल, आम्ही दोघं तुमचे पुत्र आहेत, ते दोघंही आम्ही युद्धावर जायला तयार आहे, तुम्ही जाण्याची आवश्यकता नाही. कारण की ज्यांच्या बरोबर युद्ध करायचे ते साधारण कोण नाही, तर साक्षात धर्म कर्मानं रहित असलेले म्लेच्छ आहेत. ते कुठल्याही माणसांना मानत नाहीत, कुठल्या नीतीला मानत नाहीत, कुठल्याही कारणाला मानत नाहीत, कुठल्याही विवेकाला विनयाला आणि कुठल्याही तुमच्या नियमांना ते पालन करणारे म्लेच्छ नसल्यामुळं त्यांच्या बरोबर युद्ध करण्यात आम्ही दोघं जाणार आहे आणि आम्ही सक्षम आहे. त्यावेळी सुद्धा दशरथ म्हणतोय हे पुत्र, तुम्ही दोघांची इच्छा आहे, परंतु मला मनामध्ये शंका येत आहे की तुम्ही युद्धावर गेल्यानंतर तुम्ही युद्ध जिंकू शकाल का नाही मला माहित नाही, कारण की म्लेच्छांच्या बरोबर युद्ध आहे. म्हणून मी ठरवलंय की श्रीरामांचा राज्याभिषेक करायचा आणि मी स्वतः युद्धावर जायचं. त्यावेळी श्रीराम आपल्या पिताश्रींना उत्तर देतात की हे पिताश्री, तुम्ही म्हणालाय तुमच्या मनामध्ये एक शंका उपस्थित झालेली आहे की आम्ही युद्ध करण्यास सक्षम आहे की नाही कुणास ठाऊक, आम्ही त्या म्लेच्छांना जिंकू शकतो नाही कुणास ठाऊक. परंतु एक गोष्ट पिताश्री लक्षात ठेवा, एक छोटाशी अग्नीची ज्वाला सुद्धा मोठ्या ढिगाला जाळून खाक करण्याची क्षमता स्वतः ठेवू शकते. त्यांना समजावून सांगायचं होतं, उदाहरण त्यांनी समजावून सांगितलं की आम्ही सुद्धा किरकोळ नाही, तुमचेच पुत्र आम्ही आहोत, त्यामुळं आम्ही सक्षम आहे आणि आम्हाला तुम्ही आज्ञा द्यावी. दोघे चरण स्पर्श करतात आणि आज्ञा मागतात. आता पिताश्रींचा नाईलाज झाला होता. बघा कर्म सिद्धांत कसा असतंय, ज्याचा राज्याभिषेक होणार होता तो युद्धावर चालला आणि जे युद्धावर जाणार होते त्या निवांत आपलं राज्य सांभाळत बसणार आहे. किती जीवनात प्रसंग आले होते बघा. हा पहिला प्रसंग राज्याभिषेकाचा, पुढे राज्याभिषेकाचा प्रसंग आहे. बऱ्याच प्रसंगामधून कर्मसिद्धांत असा असतोय, ज्यावेळी ज्या टायमाला ज्या वेळेला जी गोष्टी मिळणार आहे त्याच वेळी मिळणार आहे. इतर टायमाला तुम्हाला मिळू शकत का मिळणार आहे? तुम्ही मात्र मागणी करत बसताय, मला हे मिळावं ते मिळावं. नाही जरी तुमच्या नशिबात नसलं तरी म्हणताय मिळावं, प्रयत्न करणार मी. एक गोष्ट लक्षात घ्या, किती मी प्रयत्न केला, किती धडपडला, किती उड्या मारला, तरी तुमच्या नशिबात जी गोष्ट नाही ती तुम्हाला कधी प्राप्त होऊ शकते. आणि जी तुमच्या नशिबात गोष्ट आहे तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे कधी दुःखाचे आणि नैराश्याचे प्रसंग जीवनात आले तर त्यामध्ये कधी डळमळून जाऊ नका. रामकथेचा वापर आपल्या जीवनात करा. प्रत्येक समयाला तुम्हाला आठवायला पाहिजे की या गोष्टी अशा झाल्या होत्या त्यावेळी. तुम्ही जर हे जीवनात तुमच्या घडवत गेला तर तुमच्या जीवनाचं रामायण झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचं रामायण घडवायचं असेल तर या गोष्टींना फॉलोअप करणं आवश्यक. त्यांनी स्पर्श करून गेले आणि श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे भाऊ त्या दूताबरोबर जनकाच्या नगराकडे प्रयाण करत आहेत. आणि जनकाच्या नगराकडे प्रयाण करत असताना श्रीराम आणि लक्ष्मण त्या दूताला विचारतात की म्लेच्छांनी आतापर्यंत काय काय केलेलं आहे, जरा त्याचं वार्तालाप आमच्याशी करावा. त्यावेळी तो दूत त्या युवराजांना म्हणजे राम लक्ष्मणांना तो दूत सांगतोय, जनकाचा दूत, की हे राजन, म्लेच्छांनी आतापर्यंत सगळ्या राजांना बांधून ठेवलेला आहे, बऱ्याच राजांचा मृत्यू केलेला आहे, बरेच नगर उद्ध्वस्त केलेले आहेत आणि बरेच देश आपल्या ताब्यात त्यांनी बांधून ठेवले आहेत. परंतु देशातला एकही चांगला वस्तू, चांगलं शिल्प, चांगली कला कुठलीही त्यांनी शिल्लक राहिली नाही. सगळ्याला त्यांनी मोडून आणि तोडून टाकलेलं आहे. त्यावेळी ती गोष्टी ऐकताना श्रीराम आणि लक्ष्मणांना असं वाटलं की या म्लेच्छांनी एवढा उद्ध्वंस आणि एवढा घातक प्रयत्न केलेला आहे. तेही वार्तालाप करत करत बऱ्याच दूताला चर्चा करतात, दूताबरोबर चर्चा करतात आणि दूताला घेऊन ते जे श्रीराम आणि लक्ष्मण हे दोन पुत्र युवराज जे दशरथाचे तेजस्वी सूर्य, प्रतापी सूर्य होते, ते दोघेही जनकाजवळ पोहोचतात. आणि जनकाजवळ पोहोचल्यानंतर जनक आपल्या सैन्यसहित
आपल्या सगळ्या सैन्याला तयार ठेवून जनक तिथं तयार होता, कारण की त्या दशरथ स्वतः आला किंवा दशरथाचे पुत्र आले त्यांच्यावर आपण युद्धावर जायचं या अपेक्षेने जनक राजा सगळी तयारी करून ठेवला होता. तो त्यांच्या सगळ्या राजांचेही मंत्र्यांचेही शिपाईचेही सगळी तयारी करून तिथं बसला होता. त्यावेळी राम आणि लक्ष्मणांची ही जोडी त्या जनकाच्या नगरामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळे जे तिथले श्रावक श्राविका आहेत, जे शिपाई आहेत, त्यांचे मंत्री आहेत, सचिव आहेत, सगळे राजेगण सगळे आश्चर्याने बघतात की एवढे तेजस्वी पुत्र युद्ध खेळायला आपल्या बरोबर आहेत, म्हणजे आपला विजय मात्र निश्चित आहे ही मनात भावना घेऊन ते आश्चर्याने त्या दोन राजांच्याकडे युवराजांच्याकडे बघत होते. त्यांना अतिशय आश्चर्य आणि कौतुक वाटत होतं की दशरथानं खरोखर आमच्यासाठी, आमच्या नगराची किंवा आमच्या देशाची मदत करण्यासाठी आणि जनक राजावर उपकार करण्यासाठी या दोन युवराजांना पाठवले, म्हणजे निश्चित रूपाने एवढे कांतीयुक्त तेजस्वी असलेले युवराज आमच्या बरोबर युद्धात आहेत, म्हणजे आमचा विजय मात्र युद्धामध्ये निश्चित होणार आहे हे सगळ्यांनी आपल्या मनामध्ये संकल्प बांधून घेतला. परंतु तरी सुद्धा जनकच्या काही मंत्र्यांना, राजांना आणि जनक राजाला सुद्धा मनात कुतूहल होतं की हे दोन युवराज अजून पूर्णपणे मोठे झालेले नाही, युवराज रूपामध्ये आहेत, हे त्या म्लेच्छांना जिंकू शकतील असं काही जणांच्या मनामध्ये शंका येत होती. त्यावेळी ज्यावेळी दोन्हीही जे युवराज आहेत ते जनकाच्या नगरीत पोहोचल्यानंतर ते पहिला तिथनं उतरतात आणि जनकाजवळ गेल्यानंतर जनकाचे चरण स्पर्श करून पहिला त्यांचा आशीर्वाद घेतात आणि तुमचं राज्य, तुमची तब्येत सगळी कुशल आहे का हे विचारतात. याला म्हणतात विनय, याला म्हणतात संस्कार आणि याला म्हणतात क्षत्रिय वंश. आम्ही आमच्या जीवनामध्ये संस्काराचे सगळे धडे आमच्या सुद्धा मुलांना देणं आवश्यक आहे. इथनं तो प्रसंग येतो म्हणून मध्ये सांगितलं. ज्यावेळी त्यांनी परिचय सुकुशल विचारल्यानंतर फक्त म्लेंच जे आहेत त्यांचं सोडून बाकी सगळं सुकुशल आहे असं जनक म्हणते. परत मनामध्ये त्यांच्या आणि भाव झाले की यांच्या मनामध्ये कुणाची भीती असेल तर फक्त कुणाची भीती बसल्या, म्लेंचांची भीती बसली. त्यावेळी ते दोघही पुत्र युवराज म्हणतात की तुम्ही सगळ्या युद्धाची तयारी करावी आणि सगळ्या युद्धाची तयारी केल्यानंतर ज्यावेळी हे दोघही जे युवराज आहेत ते युवराज त्या युद्धाची तयारी करून आपापले रथ सुद्धा सज्ज करतात. त्यांनी येताना सगळे रथ बी घेऊन आले. ते जरी त्या दूताबरोबर आले असले त्यांची सगळी तयारी सगळी बरोबर असतात. तुमच्याकडे काम करायला गेल्यावर एक कुठे तरी विसरते आणि दुसरंच काय तर होतंय असं काय काही करत नाही. काय सांगितलं, अशा कोणत्याही घटना त्यांच्या होत नाही, कारण की सगळ्या कलांनी, सगळ्या विद्यांनी, सगळ्या ज्ञानानं ते सहित असलेले युवराज होते. आणि ज्यांची कथा ऐकवली ती महत्वाची, जी श्रीराम यांची कथा आपण ऐकवले आणि त्यांची कथा आता इथे चालू आहे की पहिलीच जीवनातलं, त्यांच्या जीवनातून पहिले युद्ध असेल, कारण की युवराज अवस्था म्हणजे सगळं शिक्षण, सगळ्या कला आणि सगळ्या विद्या हस्तगत केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये हा पहिलाच प्रसंग होता. ते दोन्ही आपले धनुष्यबाण घेतात, आपल्या बाणांची टोपली घेतात. रथ जो श्रीरामांचा रथ होता तो अतिशय चपळ घोड्यांनी युक्त असा रथ होता आणि लक्ष्मणाचा रथ होता तो सुद्धा चपळ घोड्यांनी युक्त असा रथ होता. दोघांनी सगळ्या रथांची ससज्जता, सगळी शस्त्र रथामध्ये घातली गेली आणि आपला बाण आणि त्या बाणांना सहित जी पिटारा आहे तो पिटारा सुद्धा आपल्या पाठीवर अडकवला गेला आणि ते दोन्हीही त्या युद्धाची तयारी करण्यासाठी जनकाजवळ परत जातात आणि जनकाची आज्ञा घेतात की हे राजन, आम्ही युद्धासाठी निघणार आहोत आणि तुम्ही आज्ञा द्यावी. तो जनक राजा म्हणतोय आज्ञा देणार नाही, मी तुमच्यावर येणार आहे. परत ते दोन युवराज म्हणतात तुम्ही काही येण्याची गरज नाही, आम्ही दोघेच त्या सगळ्या म्लेच्छांना बघून घेईन, त्या म्लेच्छांचा पराभव करायला आम्ही दोघेही सक्षम आहे. तरी सुद्धा जनक राजा म्हणतोय नाही, माझ्या मित्राची जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून मी तुमच्यावर येत आहे, कारण की तुम्ही दोघंही माझ्या मित्राचे पुत्र आहात. कारण की जनकाचा सगळ्यात जवळचा आणि आवडता मित्र कोण असेल तर दशरथ होता आणि त्या दशरथाचे कोण पुत्र होते तर ते राम आणि लक्ष्मण होते आणि त्यांचा युद्धाला त्यांना पाठवले म्हणून तो जनक राजा म्हणतोय की माझ्या मित्राची जबाबदारी म्हणून मी तुमच्यावर येणार आहे. तो आपल्या महत्वाच्या सगळ्या राजांना
घेतोय आणि ते सगळे 2 कुमार राम लक्ष्मण आणि सगळे राजे आणि साक्षात जनक राजा सुद्धा त्या युद्धामध्ये जाण्यासाठी तयार होतात आणि युद्धामध्ये ज्यावेळी जातात असले क्रूर लेंजांचं कथन तुम्ही कधी ऐकलं नसलं शास्त्रात, लेंजांचं वर्णन कधी ऐकला, लेंज एवढे क्रूर असतात, एवढ्या सिस्टीम त्यांच्या वाईट असतात, कारण की धर्म कर्म ज्यांच्या जवळ नाही ते कधी विवेकी किंवा कधी संयमी किंवा क्षमाधारण करणारे असणार नाही. हे लेंजांचं वर्णन काही शास्त्रामध्ये केलेलं आहे. त्या शास्त्रामध्ये जे लेंजांचं वर्णन मिळतंय एवढं क्रूर असतात ते, कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ते लेंज असे असतात ते कधी तुमचा स्वयंपाक बनवणे खाणे असल्या गोष्टी करत नाही, तुमच्याकडे जायचे. धर्म कर्माने जे सहित आहेत, विवेक ज्यांच्या जवळ आहे त्यांच्याजवळ स्वयंपाक बनवायचं, खायचं, आपलं भरण पोषण करायचं, पालन पोषण करायचं, या सगळ्या गोष्टी हे तुम्ही करत असाल आर्य. परंतु लेंज काय असतात, ते जिवंत माणसाने खातात, झाडे खातात, फळ खातात, कुणाला काय सगळे बघत चांगलं दिसत ते मोडण्याचं काम ते करत असतात. कधी कधी तर आज्या लोकांनी मुलं जर लय वाढ वागत असते तर म्हणजे तुम्ही लेंच्यासाठी का करलायस. पहिल्या जुन्या आज्या म्हणत होत्या, त्यांना माहित होतं म्हणून. आता नवीन आज्यांना, अपडेट आज्यांना काही माहितच नाही. श्रीराम दादा त्यांना माहित असते तर आज्या म्हणणार त्यांनी. फक्त राम तेवढा माहितीये ते मी कुठला नाटकातला, लक्ष्मण माहितीये नाटकातला, रावण माहितीये नाटकातला, सीता माहिती नाटकातला. परवा एक प्रसंग सांगतो, सहज मला वाचायला मिळाला आणि काही मुलांनी दाखवला. किती आम्ही अविवेकी वागाले याचं प्रत्यय. परवा अमेरिकेमध्ये एक घटना अशी घडली, सत्य घडलेली घटना आहे. अमेरिकेमध्ये घटना घडली ज्यावेळी नाटकामध्ये रामाचं पात्र आणि पिक्चर मध्ये रामाचं पात्र करणारा जो नट आहे की नाही, तो अमेरिकेमध्ये ज्यावेळी गेला त्यावेळी तिथले सगळे भारतीय, सगळे विदेशातले, अमेरिकेतले लोक सगळे पटपट आले आणि त्याच्या पायास पडायला लागले, राम आला राम आला म्हणून. काय माणसाला कळतच नाही कोणाला. हे सत्य घडलेली घटना आहे. परवाच शेवटीला त्यांना एवढे लोक त्यांच्या चरणावर येऊन पडायला लागले, शेवटीला त्यांना सिक्युरिटी Z+ सिक्युरिटी तिथे द्यायला लागली आणि त्यातनं त्यांना बाहेर काढावं लागलं. आम्ही याचे चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही काय मानतोय, काय वाचतोय, काय करतोय याच भान आपण राहिले. एक गोष्ट लक्षात घ्या, आदर्श पुरुष जो राम आहे त्या रामाची जर आमच्या जीवनात चर्या जर आम्ही उतरली तर आम्ही सुद्धा आदर्श बनू शकतोय. परंतु नटनट्यांचे आदर्श घेऊन आमच्या जीवनात आम्ही कधी आदर्श बनणार नाही, तर आम्ही नटनट्यासारखंच बनणार. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आचार्य भगवंत ग्रंथामध्ये म्हणतात की प्रथमायुगचे जे ग्रंथ आहेत ते आमच्या जीवनाला आदर्श बनण्यासाठी कारणभूत आहे, आमच्या जीवनाला सम्यक्त्व बनण्यासाठी कारणभूत आहे आणि आमच्या जीवनामध्ये जे सम्यक्त्व आम्ही धारण केलं आहे त्या सम्यक दर्शनाला पुष्ट करण्याचे काम हे प्रथमायुगचे ग्रंथ करतात. ते आमच्या जीवनात आम्ही वाचणं आवश्यक आणि त्याचा आदर्श घेणं आवश्यक. आम्ही घेतोय आदर्श. नटनट्याने कुठली साडी घातली, दिपवायला ती साडी पाहिजे. होय, आणखी काय म्हणाले एकदम गेलो मला राम सुटला. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सारखं ठोकं दिल्याशिवाय ऐकत होय, सारखं सांगायला पाहिजे. जी वाईट आहे नाही एकदा सांगितलं लगेच ग्रहण करतात, चांगलं सारखं सारखं सांगितलं तरी ऐकत नाही. काय करायचं आता, यान माळत सम्यक्त माळत काय करायचं असले तर आम्हाला ते करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, खरोखर सांगायला आमच्या जीवनामध्ये आम्ही कुणाचा जर आदर्श घ्यायचा तर महापुरुषांचा आदर्श आमच्या जीवनात आम्ही घेणं आवश्यक आहे. आज मुलांना तुमचा आदर्श शिकवायचा असेल तर महापुरुषांचा आदर्श मुलांना शिकवा. ते महापुरुष आपल्या जीवनामध्ये कसं वागत होते. आज आमची मुलं संस्कारहीन म्हणून चालले, याचं मूळ कारण पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार त्यांच्यावर होत चाललेले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि भविष्यात ही सगळी पिढी वेगळ्या दिशेला गेली तर त्याला तुम्हाला सावरायला सुद्धा वेळ मिळणार नाही. म्हणून आधी सगळं शिकवायचं चालू आहे. तरी सुद्धा आम्ही म्हणालोय आम्ही शिकणार आहे म्हणलं.
नाही नाही म्हटलं सोडा, मी सांगाले हो, कोण म्हणत नाही, काय घेऊ नका. बर हा 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 बरोबर. बघा तुमच्याकडे आलं बघा, पाठीमागे जे बसले नाही त्यांच्याकडं महिला काय म्हणल्या, सारखं सारखं महिलांना सांगताय पुरुषांची काय जबाबदारी आहे की नाही. मी नुसतं महिलांना सांगत नाही हो, सगळ्यांना सांगालोय. तुम्ही ऐकून घेताना तुमच्यावर लावून घेतलंय, त्याला मी काय करू. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये मी सगळ्यांना सांगालोय. मी तुम्ही कोण कोण पुढे बसले त्यांना सगळ्यांना सांगाले हो. महिलांना म्हणलो मी, तेव्हा तुमचं नाव घेतलं आणखी, तर कुणाचं नाव घेतलं नाही मी फक्त सगळ्यांना सांगाले आमच्या जीवनामध्ये सगळ्यांचं कर्तव्य आहे, ते सगळं कर्तव्य आम्ही पार पाडणं आवश्यक आहे हे मी सांगत. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची, आज महापुरुषांचे चारित्र्य आमच्या जीवनात उतरणं का आवश्यक बनले, त्याचं मूळ कारण, आज जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये गेला किंवा ज्या मोठमोठ्या सिटीमध्ये गेला तर तुम्हाला कळेल संस्कारांची किती शेती पोचलेली आहे. संस्कार कुठल्या दिशेने चालले आहेत हे आम्ही सगळ्या ठिकाणी फिरतोय म्हणून सांगायचे भाव होता. ही चांगली माणसं आहेत ती जास्त चांगली बनवून द्या, आणि जी चांगली नाही ती चांगली बनवून द्या, ही भावना आहे म्हणून सांगतो. ही गोष्ट लक्षात घ्या. चांगलं सांगण्याचे भाव कोणाचे होतात, आपली जी जवळची माणसं आहेत त्यांनाच चांगलं सांगण्याचे भाव होतात, दुसऱ्यांना सांगायचे होतात. होय सांगाले हो, समजावून सांगा, महत्वाची गोष्ट हीच आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, आज याच्या माध्यमातून तुम्हाला एक सूचना मी का द्यालोय. आज आम्ही बघायला की मी बरेच वर्ष झालं, ज्यावेळी सम्यक शिखरची यात्रा पूर्ण करून या भागात आम्ही आलो त्यावेळीपासून अर्चनाताई मगदूम असतील, अमोल घाट असतील किंवा शांती विद्या ज्ञान संवर्धन समिती असतील, याच्या माध्यमातून आता एक ग्रुपच्या माध्यमातून आता सगळ्यात जास्त आमचं काम कशावर चालू आहे, ते मुलींच्या बाबतीत काम चालू आहे, मुलींच्यावर संस्कार करण्याचं. तुम्हाला माहित असेल आज काय परिस्थिती झाली, आज तुम्हाला माहित नसेल हे का सांगायला लागते आम्हाला. ज्यावेळी महापुरुषांचं चरित्र सांगताना आम्हाला का सांगावं लागते, आज संस्काराची शेती किती पोचलेली आहे. एका गावामध्ये एक युवती सक्षमीकरण शिबिर होतं, ही सांगायची गोष्ट इतकी दुःखदायक आहे. 80 मुली त्या शिबिरामध्ये होत्या. आता झालेलं सांगत नाही तुम्हाला, ते निवासी शिबिर झाले ते नाही, युवती सक्षमीकरण शिबिरचं सांगायचं. एका गावामध्ये होत्या आणि 80 युवती त्या शिबिरामध्ये होत्या. अतिशय दुःखदायक आणि खरोखर अतिशय मनाला ठेच पोहोचवणारी अशी गोष्ट त्या शिबिरामध्ये मला जाणवायली आणि बघितली सुद्धा मी. ज्यावेळी अर्चनाताईंचं व्याख्यान झालं त्या शिबिरात, कारण की शिबिरात युवतींसाठी मी अर्चनाताईंनाच बोलवून घेतोय, कारण की त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि त्यानंतर माझं 2 तासाचं 3 तासाचं मार्गदर्शन असते. ते अर्चनाताईंचं व्याख्यान संपून त्यांचं पुढे काहीतरी कार्यक्रम होता आणि कुठेतरी पोलीस स्टेशनला जायचं म्हणून त्यांनी लवकर गेल्या. त्यानंतर माझं 3 तासाचं मार्गदर्शन होतं आणि ते मार्गदर्शन करताना दोन्ही 5 तासाचं मार्गदर्शन 3 दिवस मुली ऐकत होत्या. तिसऱ्या दिवशी त्या 80 मुलीतल्या 60 मुली उभारून म्हणल्या. ही लाजरवाणी गोष्ट आहे, दुःखदायक गोष्ट आहे. का सांगतोय मी, संस्काराचं हे ऐका. त्यातल्या 60 मुली उठून उभारल्या की महाराज जर 3 दिवस आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं नसतं तर आम्ही 60 जण पळून जाणार. ही गोष्ट आहे. आता एकच हा अनुभव नाही, आता जवळजवळ माझे या गेल्या 6 वर्षामध्ये 55 युवती सक्षमीकरण शिबिर घेतले. सगळ्या शिबिरातले वेगवेगळे प्रसंग माझ्या समोर आहेत. त्याच्या पुढे जाऊन गावागावामध्ये मी प्रत्येक वर्षी 4 शिबिर घेतो, तुम्हाला मी माहित असेल. हे का सांगालोय मी संस्काराचं, याचं मूळ कारण महापुरुषांचे चरित्र शिकत असताना संस्कार आवश्यक आहे. का सांगलोय, शिबिर घेताना सुद्धा मुलांच्या बाबतीत वेगवेगळ्या घटना, धक्कादायक घटना आमच्या समोर आल्या, मुलींच्या बाबतीत आल्या. त्याच्या पुढे जाऊन मोठी पुरुष असतील, मोठी युवक युवती असेल, यांच्या बाबतीत मी सगळ्या धक्कादायक घटना आपल्या समोर आल्या. हे आम्ही बघत असतोय म्हणून सांगतोय. तुमच्या गावातच सांगले असं नाही, मी कुठल्या गावात जाऊन दे, माझं काम हेच आहे. युवक युवती, लहान मुलं, परत जेव्हा मोठी माणसं असतील, श्रावक असेल, जेवढं त्यांच्यात बदल करता येईल, जेवढे धर्माचे संस्कार देता येईल, तेवढे त्यांना चांगलं बनवतील तेवढं करण्याचा प्रयत्न आपण पुरुषार्थ करायचा आहे. आणि जर चांगलं झालं ठीक, नाही झालं, या गोष्टी महत्वाच्या म्हणून सांगतोय. आज बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळी त्या दोघांनी त्या जनकाचा विनय केला, जनकाचे चरण स्पर्श करून त्यांना सुकुशलतेने विचारल्यानंतर त्यांना जनक राजाला इतकं सुंदर वाटलं की खरोखर
त्यावेळी सुद्धा मनात त्याच्या संकल्प दृढ झाला. कुठला संकल्प? संकल्प एवढा दृढ झाला त्याच्या मनात, तो मनात त्यावेळी विचार करू लागला, माझ्या कन्येचा खरा वर कोण असेल तर कोण आहे? राम आहे. त्यावेळी मनात तो संकल्पाने बांधू लागला. कुठनं घटना कुठं घडतात बघा. एक विनय आणि संस्कार बी जीवनात काय काम करतात बघा. आमचे आचार्य महाराज सांगायची माहिती काय, आता मध्येच विषय आला म्हणून सांगतो, यातनच विषय आला म्हणून. आचार्य महाराज कायम सांगायचे, संस्कारित जर मुलगी किंवा मुलगा असेल तर या गोष्टी लगेच पार पडल्या जातात. आचार्य महाराज एक उदाहरण, मुलगी बघायला झाल्यावर वेगवेगळ्या क्रिया आपण करतोय. तुम्ही काय काय विचार, शिक्षण किती, कुठे पगार आहे, काय हे विचारत बसताय. आमचे आचार्य महाराज कायम एक उदाहरण सांगायचे, काय बघायचं असेल तर चांगले संस्कार आणि ती वागण्याला कशी आहे हे दिसण्याला बी बघू नका. आज दुसरं काही नाही बघा. एक दिसण्याला चांगली असली, त्यांच्याकडे पैसा चांगला असला, हा येस 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 असं म्हणतात हो. सांगाले एक मुलगा होता आणि तो मुलगी बघायला जात होता. आता ही परिस्थिती आली म्हणून सांगाले मध्येच. तो मुलगी बघायला जात होता आणि काय झालं माहिती काय, तो मुलगी सगळी घरातले लोक विचारणार की तुझं शिक्षण किती झालंय, तुला काय काय बनवायला येते, काय करायला येते, काय काय करतेस, काय काय कला शिकल्यास, सगळे विचारते घरातले सगळे. हे काय काय असते तुम्हाला माहिती सगळं, मला काय माहित नाही, आम्ही बालमंचरे, तुम्हाला सगळं माहिती काय काय विचारतात, पोहे काय देतात, अमुक हा सगळं माहिती. तर ते सगळं तुम्हाला माहिती, आम्हाला काय आम्हाला माहिती नाही, कारण की आम्ही कधी बघायलाच गेलो नाही. त्याच्या बघायच्या आधीच भानगड काय व्हायच्या आधीच नाही आम्ही इकडे आलो. त्यामुळं ते सगळं जातात बघायला, त्यावेळी सगळं विचारतात. तो मुलगा काय केला माहिती काय, सगळ्यांचं सगळं विचारून झाल्यावर काय करणार माहिती काय, त्या मुलगीला थोडे एक प्रश्न टाकणार. तो मुलगीला काय विचारणार माहिती काय, तुम्हाला कुठल्या रंगाची साडी आवडते हे विचार. मग मुलगी म्हणणार मला लाल कलरची आवडत्या. त्यावेळी लाल कलरची आवडत्या म्हणल्यावर तो घरातल्यांना बोलवून घेणार बाजूला, म्हणणार मला ही मुलगी पसंत नाही. ती आत्या म्हणणार एवढी श्रीमंत आहे, एवढी गोरी आहे आणि कसले पाहिजे मुलगा. तरी बी आत्याला म्हणणार मला काही मुलगी पसंत नाही, माझ्या पसंतीने करणार आहे का काय असं म्हणणार आणि ते काढणार. असं दोन तीन ठिकाणी झालं. एकीने लाल सांगितलं, एकाने हिरवा सांगितला, एकाने गुलाबी सांगितला, एकानं आणि कुठला पांढरा पण सांगत नाही सोडा. सगळ्यांनी वेगवेगळ्या कलरच्या साड्या सांगितल्या. परंतु एका काय झालं माहिती का, आता ही सगळी घरं बघून जाते आणि एका झोपडीमध्ये एक राहणारी मुलगी बघायला गेली. झोपडीत राहत होती, साध्या झोपडीत, गरीब परिस्थिती होती. आणि ज्यावेळी तिथे गेल्यावर सगळ्यांनी सगळं विचारलं, परंतु पहिला आत्याचा नकार होता. आणि एवढ्या झोपडीत राहते आणि आमच्या मुलग्याला असले द्यायचे मुलगी. आत्याचं काय जास्त ननंद, स्वतः आनंद नाही दुसऱ्यांना आनंद देत नाही असं सन्मान सागर महाराज म्हणायचे. ननंद त्या शब्दाचा अर्थ सांगितलं. महाराज म्हणत होते सांगायला माझं काही नाही, माझ्याकडे बघतील लगेच. तर सन्मान सागर महाराज आमचे काय म्हणायचे. तर ती म्हणली त्यावेळी मुलगा गेला. मुलगीला काय विचारलं माहिती, तुम्हाला कुठल्या कलरची साडी आवडते. त्यावेळी ती मुलगी काय उत्तर दिली माहिती काय, झोपडीत राहणार म्हणून तुम्ही मला कुठल्या कलरची घ्यायची त्या कलरची आवडते. लगेच गेला, सगळ्यांना बोलवला आणि मुलगा म्हणला ही मुलगी मला पसंत आहे आणि याच मुलगीशी मी लग्न करणार. मग लगेच दोघं तिघं त्यातल्या घरातले जे बघायला जाणार सगळे पाहुण्याच्या दोघं तिघं असतात की आता सांगितलं नाव एक, त्यांनी लगेच चालू केलं. एवढ्या श्रीमंत घरातल्या गोरा पान सगळ्या एवढा हुंडा बिंडा देणाऱ्या सगळ्या मुलग्या कॅन्सल केल्या, ह्या मुलगी काय बघितलं काय करलाय. त्यांनी म्हणले मी नाही. एवढं म्हणल्यावर तो मुलगा म्हणतोय बघा मी सगळ्या मुलींना सगळं झाल्यावर विचारून एक विचारत होतो, तुम्हाला कुठल्या कलरची साडी विचार आवडत्या. सगळ्यांनी एका कलरकडे सांगितलं, परंतु ह्या मुलगीला जेव्हा मी विचारलो तुम्हाला कुठल्या कलरची साडी आवडत्या, त्यावेळी ह्या मुलगीने काय उत्तर दिलं माहिती काय, तुम्ही आणलेल्या त्या कलरची साडी मला आवडत्या. म्हणजे मी सांगणार आहे तसं वागणारी ही मुलगी आहे, बाकीच्या मुले त्यांनी सांगतील तसं मी वागणार आहे, म्हणून या मुलगीला पसंत केलं. बाकीच्या मुलगींना सगळं कळलं. आता रामायण सगळ्यांना रामायण कळले. आता मला पुढे काही सांगण्याची आवश्यकता नाही. आपला विषय चालू होता. श्रीरामानी ज्यावेळी कुशल विचारल्यानंतर त्यांनी रथामध्ये ज्यावेळी स्वार झाले
आणि ज्यावेळी चपल घोड्यांनी जुंपलेला रथ, तो रथ घेऊन श्रीराम आणि लक्ष्मण जनक राजासहित त्या म्लेच्छांकडे स्वारी करत जात होते. त्यावेळी स्वारी करायला जाणार होते, अजून त्या म्लेच्छांच्या सैन्याजवळ पोहोचायचे. त्या पोहोचायच्या आधीच त्या म्लेच्छांचा भयंकर आवाज, त्यांची सेना एवढी विद्रूप करणारी सेना होती, त्या आवाजानं बरेच राजांना कुतूहल वाटलं. आता युद्धामध्ये काय होते कुणास ठाऊक, युद्ध कसं होणार आहे कुणास ठाऊक, युद्धामध्ये काय काय घटना घडणार आहेत, कुणाचा प्राण जाणार आहे, कोण कोण काय कसं होणार आहे हे कुणालाही काही कळेना. ते म्लेच्छ वेगवेगळ्या आवाजाने पाय आपटत आपटत वेगवेगळ्या सगळ्या झाडांचा जिथं असलेल्या सौंदर्याचा सगळा नष्ट करत ते मेंढ्यांचं जे आहे ते सगळी स्वारी त्यांची पुढे चालत होती. त्यांचा अंतरंगम नावाचा जो राजा आहे त्याला घेऊन सगळी सेना त्यांची पुढे येत होती. आणि यांची सेना सुद्धा ती कमी मात्रेमध्ये सेना होती, ती सगळी आग्रगमन करत होती. मेंढ्यांची सेना ही त्या जनक राजाच्या सेनेपेक्षा तिप्पट जास्त होती. म्हणून मनामध्ये सगळ्यांच्या कुतूहल निर्माण होतं. ज्यावेळी ते रणांगणामध्ये सगळी दोन्ही सेना एकाच आमने समोर आली, त्यावेळी जोर जोरात सगळ्यांचे युद्ध चाललं. आपली आपली शस्त्र आहे, त्या शस्त्रांनी एकमेकांच्यावर वार करणे. श्रीराम लक्ष्मण आपले तीक्ष्ण बाण घेतात आणि बाणांनी एवढा मारा करू लागले. त्यावेळी त्या तीक्ष्ण बाणांच्या माध्यमातून लक्ष्मणाची बाण असतील, श्रीरामांची बाण असतील, त्या बाणांच्या माध्यमातून बऱ्याच जणांची जी वेगवेगळे अवयव हात पाय असेल ती बाजूला होत लागले, त्यांची धड शरीरापासून बाजूला होऊ लागले, त्यांची काय डोकं आहे ते शरीरापासून बाजूला होऊ लागलं. त्या रणांगणामध्ये काय काय व्हायले कुणाला काही कळना. या सगळ्या घटना त्याच वेळी एक अशी घटना घडते, ज्यावेळी हे सगळं चालू आहे त्यावेळी सगळ्या शस्त्रांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यावेळी सगळ्या गोष्टी चालत असताना त्यावेळी जनक राजा एका ठिकाणी होता. त्या जनक राजावर म्लेच्छांनी आक्रमण केलं आणि त्या जनक राजाला सगळ्या दिशेने घेरलं. आता घेरल्यानंतर तो लक्ष्मण आपला रथ होता, तो रथ फास्ट तिकडे जनक राजाच्या दिशेने वळवते आणि जनक राजाच्या जाऊन जवळ उभा राहून सगळ्या बाणांनी त्या घेरलेल्या सगळ्या सेनेला पूर्णपणे परास्त करून टाकतोय. त्यांचे सगळी शरीर धड त्यांचा प्राण सुद्धा त्यापासून बाजूला करतोय. एवढं सगळं केल्यानंतर आता तो ज्यांचा जो म्लेच्छांचा राजा होता तो राजा त्यात उडी घेतोय आणि त्या आपल्या मोठ्या अफाट सैन्यासहित त्या लक्ष्मणाला घेरतोय. आणि ज्यावेळी लक्ष्मणाला घेरल्यानंतर लक्ष्मण आपला बाण उचलतोय, त्यावेळी बाण उचलल्या पहिला तो जो मेंढ्यांचा राजा होता त्या राजानं त्या लक्ष्मणाचा रथच मोडून टाकला. रथ मोडून टाकल्यानंतर सगळ्यांना भीतीचं परत वातावरण झाले. जनक राजा सुद्धा तिथं आहे, लक्ष्मण सुद्धा त्या मेंढ्यांच्या सैन्यामध्ये अडकलाय. अशी अवस्था झाल्या. आता या कुतूहलमध्ये कोणाला काय होणार आहे काय कळेना, कारण की त्यांची सेना यांची सेना एवढी 1% आहे, त्यांची सेना 3% आहे, 3 पट वाढ आहे. आता या सैन्यासमोर कसं करायचं. त्यावेळी ज्यावेळी त्याचा रथ मोडून पडल्यानंतर आता हातामध्ये बाण आहे, तो बाण चालवून तर आपलं रक्षण करावं म्हणून तो लक्ष्मण बाण चालवण्यासाठी पुढे करतोय. त्यावेळी तो म्लेच्छांचा राजा त्या लक्ष्मणाचा बाण सुद्धा मोडून टाकतो. आता अशी परिस्थिती आहे. आता काय करायचं या गोष्टीमध्ये असताना त्यावेळी श्रीरामाचं लक्ष तिकडे गेल्यानंतर श्रीराम आपला चपळ घोड्यांचा रथ आहे तो फास्ट त्या लक्ष्मणाजवळ घेऊन येतोय आणि आपल्या दुसऱ्या सेनेला आज्ञा देतोय की याच्यासाठी एक बाण आणि एका रथाची जुळणी करावी. त्यावेळी लगेच तिथं रथाची आणि बाणाची जुळणी केली जाते. तोपर्यंत श्रीराम जोर जोरात आपल्या बाणांचा एवढा वर्षाव, नुसता बाणांचं नाही, वेगवेगळ्या शस्त्रांच्या माध्यमातून, बाणांच्या माध्यमातून, विद्येच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून अशा बाणांचा वर्षाव करतोय की त्या सगळ्या सैन्याला परास्त करून आता त्या जो म्लेच्छांचा राजा होता त्या राजाचा रथ सुद्धा तो श्रीराम मोडून टाकतोय. ज्यावेळी म्लेच्छांच्या राजाचा रथ मोडला गेला त्यावेळी ती सगळी सेना भिलेल्या अवस्थेमध्ये, जी म्लेच्छांची सेना होती ती इकडे तिकडे सैराबैर होऊन पळू लागली, इकडे तिकडे पळायला चालू केली. आता पळायला चालू केल्यानंतर श्रीराम लक्ष्मण बाण हातात घेणार होता. त्यावेळी श्रीराम लक्ष्मणाला म्हणजे लक्ष्मणा थांब, ही सेना पळाल्या म्हणजे यांनी हार मानलेली आहे. जे हार मानले त्यांच्यावर बाणांचा वर्षाव कधीही करता कामा नये, कारण की आपण क्षत्रिय आहोत. युद्धामध्ये सुद्धा बघा धर्मनीती वापरली जाते. आम्ही साधं भांडण्यात वापरत नाही, युद्धामध्ये वापरतो. कधी 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 पुढच्या व्यक्तीला जास्त वाईट वाटाले म्हणून आपण शांती बसत नाही. इथं बघा ज्यावेळी त्या सैन्याने हार मानली आणि सैन्य सैराबेर होऊन इकडे तिकडे पळू लागलं
त्यावेळी श्रीरामाने स्वतः लक्ष्मणाला आणि जनकाला सांगितलं की त्या सैन्याने बहुतेक हार मानलेले, त्या हार मानलेल्या सैन्यावर कधी आपण बाणांचा वर्षाव किंवा कुठल्याही पद्धतीचं युद्ध त्यांच्यावर कधीही 3 काळात लढायचं नाही. हे सांगितल्यानंतर तो लक्ष्मण तसाच थांबतोय. सगळं सैन्य इकडे तिकडे पळून त्या ज्या डोंगराच्या आश्रयाला ते मिलेंच्यांची सगळं सैन्य त्या डोंगराच्या आश्रयाला जाऊन, आता जे माणसांना माणसं फाडून खाणारे असे मिलेंचे असणारे, धर्म कर्मानं रहित असणारे मिलेंच आता तिथं त्या डोंगराच्या खाली पायथ्याला राहून तिथलीच काही कंदमुळं वनस्पती फळं खाऊन तिथं जगू लागले. परंतु लपून रामाच्या भीतीने ते लपून तिथंच बसले. ते बाहेर यायला तयार नाही. आता अवस्था अशी निर्माण झाली की आता रामाच्या भीतीनं सगळं मिलेंच्यांचं सैन्य कुठं कुठं लपून बसले कुणालाच माहित नाही. त्यावेळी रामाचा विजय झाला अशी घोषणा शंख वाजवून तिथल्या सैनिकांनी, ज्या जनकाचे सैनिक होते त्या सैनिकांनी शंख वाजवून आणि वेगवेगळे वाद्य वाजवून रामाचा आणि जनक राजाचा विजय झालाय अशी घोषणा केल्यानंतर सगळीकडे जयघोष आणि जयकार जयकार चालू झाला की या 2 कुमारांच्या मुळे आम्ही हे युद्ध आणि मेंचांचा पराभव करू शकलो. ही सगळी अवस्था या 2 युवराजांच्या मुळे निर्माण झाली आहे. म्हणून त्या युवराजांचा जयकार, त्यांच्यावर पुष्पवृष्टी होऊ लागली आणि ते आपल्या सैन्यासहित परत जनक राजाच्या नगरामध्ये येऊ लागल्यानंतर सगळे जे श्रावक श्राविका नगरातले सगळे श्रावक आहेत त्यांनी आपल्या आपल्या दारामध्ये गुढ्या उभ्या केल्या. का? कारण की एवढ्या दुष्ट मिलेंच्यांच्याकडून आमच्याकडे जो आमच्यावर उपद्रव होत होता तो उपद्रव सगळा नष्ट करून आमचा विजय यामध्ये करून देण्यास या 2 युवराजांनी केलं. त्याच्या विजय प्रित्यर्थ म्हणून त्यांनी गुढ्या आपल्या दारामध्ये उभा केल्या. सगळीकडे रांगोळी काढली गेली, सगळीकडे पताका लावले गेले आणि त्यांची जय्यत स्वागताची तयारी केली. आणि अतिशय उत्कृष्ट भावनेनं त्या स्वागताची तयारी त्या नगरामध्ये झाली आणि त्यांचं स्वागत उत्कृष्ट रीतीनं होऊ लागलं. ते 2 युवराज सुद्धा पहिल्या युद्धामध्ये विजय झाल्यानंतर एवढे आनंदी होते. तुमच्या घरामध्ये कुठल्या गोष्टीत तुम्ही जिंकला तर आनंद होते, यांनी तर युद्धात जिंकले. काय म्हटलं मी? घरात कुठल्या माणसांना बोलण्यात तुम्ही जिंकला तर आनंदी होताय. बघा कसं बोललो मी, कसं बोललाय काय. यांना युद्धामध्ये विजय झाल्यानंतर एवढा आनंद होऊ लागला. ते आनंदित होऊन त्यांनी निश्चित रूपानं सगळ्या गोष्टी त्या मागं टाकून त्यांनी आपल्या नगरामध्ये अतिशय उत्कृष्ट आनंदासहित प्रवेश केला. सगळी प्रजा जयकार करू लागली, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागली. आणि पुष्पवृष्टी करत असताना ज्यावेळी पुष्प रोटत असलेल्या आनंदामध्ये ते तिन्ही राजे आपल्या नगरामध्ये प्रवेश करत होते. आणि ज्यावेळी त्यांनी त्या आनंदित झालेल्या प्रजेचं मन बघितल्यानंतर त्या युवराजांना सुद्धा अतिशय आनंद वाटला की आम्ही छोटस युद्ध जिंकून आलोय आणि किती आमचा जय जयकार आणि किती आमचं स्वागत मोठ्याने हे करत आहे. एवढी भावना मनामध्ये अंतरंगामध्ये त्यांच्या झाल्यानंतर ते अतिशय आनंदासहित आले. परंतु आता त्याच ज्यावेळी तो जनक नगरामध्ये पोहोचल्या ज्यावेळी नगरामध्ये राजवाड्याजवळ पोहोचल्यानंतर तो जनक खाली उतरतोय. ते 2 कुमार युवराज जे राम आणि लक्ष्मण होते ते उतरल्यानंतर त्यांच्या जवळ जातोय आणि त्यांना म्हणतोय की तुमच्यामुळं पृथ्वीवर जे काही विध्वंस होणार ते सगळा वाचलाय आणि तुम्ही याच्यावर विजय मिळण्यास कारणीभूत आहात. म्हणून या सगळ्या पृथ्वीचे रखवालदार याचे राजे कोण असेल तर तुम्हीच आहात. जनक सुद्धा घोषणा करतो. कोण कोणाचं एक गुंठा एक इंच वर सोडायला तयार नाही. परंतु जनक राजा त्यांचा पराक्रम बघून म्हणतोय आता सगळं पृथ्वी कुणाचे आहे त्याचं रक्षण करते तुम्ही आहात. त्याचं रक्षण तुम्ही केलात आणि धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष पुरुषार्थाला तुम्ही साधला आहात. म्हणून या पृथ्वीचे जनक आणि पृथ्वीचे राजे कोण असाल तर महावीर पुरुष राम आणि लक्ष्मण हेच पृथ्वीचे राजे आहेत. म्हणून त्या जनकाने त्या दिवशी घोषणा केली. आणि हे सगळं झाल्यानंतर वेगवेगळ्या नक्षत्रांनी धर्मकर्मांना रहित असलेले ते ज्यावेळी परत आणि त्या जनकानं मनामध्ये संकल्प बांधला. बघा काय हे तुम्हाला कळते बघा. लय हुशार किनीवाला आहे ना. काय संकल्प बांधला? मनात आणि संकल्प जनकानं काय बांधला. एवढं सगळं झाल्यानंतर खरोखर माझी कन्या जानकी म्हणजे सीता मैया कुणाला देणार असेल तर मी श्री रामालाच ती माझी कन्या देणार म्हणून हा संकल्प बांधला.
आणि या बाबतीत जे म्लेच्छांच्या बरोबर युद्ध होणारे जे काव्य आहे ते पर्व आज इथं आपले संपलेलं आहे की श्रीरामाने आणि लक्ष्मणाने या दोन युवराजांनी म्लेच्छांचा कसा पराभव केला आणि जनकाला त्यांचं परत वैभव आणि देश कसा मिळवून दिला याचं वर्णन करणारं पर्व आजच्या भागामध्ये आपले संपलेलं आहे आणि आपलं टाइम बी संपलेला आहे. टाइम कोणासाठी थांबत नाही. त्यामुळं एक आपल्या माध्यमातून या गोष्टी कशा घडत असतात आणि कशा माध्यमातून होत असतात याचं वर्णन करणारे हे पर्व आपण ऐकलेलं आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या जीवनात सुद्धा असे संस्काराचे पर्व यावेत एवढी भावना करतो आणि श्रीराम कथेच्या या वाणीला मी आजच्या भागामध्ये विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की विद्यासागर की गुण आगर की सन्मति सागर की गुण आगर की मल्ला पासिर श्रीमती के ग्राम सदल का जन्म लिया है